सोलापूरकर नमस्कार. सोलापूरची विमानसेवा म्हणजेच सोलापूरच्या होडगी रोडवर असलेलं विमानतळ आणि इथं असलेली सिद्धेश्वर कारखान्याची अनधिकृत चिमणी गेली 8 वर्ष झालं गाजती आहे. यामुळेच सोलापूरच्या विमानसेवा सुरू होत नाही. याच अनुषंगाने सोलापूरकर वारंवार चर्चा करत आहेत की बाबा सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी अडथळा ठरत नाही, चिमणी पाडलं तर विमानसेवा सुरू होईल का, मग बोरामणी विमानतळ विकसित होत आहे, या विमानसेवेची काय गरज आहे. अशा अनेक अनुषंगाने आज आपण डॉक्टर संदीप आडके यांच्याशी बोलणार आहोत. गेली 4-5 वर्षापासून अत्यंत ॲग्रेसिव्हपणे संदीप आडके या हा विषय लोकल लेवलपासून ते कोर्टापर्यंत लढत आहेत. त्यांची नक्की बाजू काय आहे, त्यांनी नक्की या विषयावर काय अभ्यास केला आहे, या अनुषंगाने आपण सर्व बोलणार आहोत. डॉक्टर आडके साहेब नमस्कार. यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि आपण बघतोय की आपण विमानसेवा या विषयावरती अत्यंत पोटतिडकीनं अभ्यासपूर्ण बोलत आहे. काल देखील आपण राज्य शासनाचे अवर सचिव गोखले यांच्याशी बोलला होतात. त्याबद्दल तुमचं यस न्यूज मराठीच्या वतीनं अभिनंदन. सोलापूरचे जे काही 4-5 लोक आहेत विमानसेवेसंदर्भात आग्रही आहेत, त्याच्यामध्ये तुमचं नाव अग्र क्रमांकानं आहे. मला सुरुवातीला सांगा की बरेच जण म्हणत आहेत की ही सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याची 90 मीटरची अनधिकृत जी चिमणी आहे ती पाडण्याची कुठंच ऑर्डर नाही. सर्वोच्च न्यायालयानं चिमणी पाडावी म्हणून असं ऑर्डर दिली का? आता मी तमाम महाराष्ट्र आणि सोलापूरकर आणि पूर्ण देशाला हा विषय गाजलेला आहे, तर त्यांना एक गोष्ट अतिशय स्पष्ट सांगू इच्छितो की सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना जो सोलापूरचं होडगी रोडवरील डोमेस्टिक विमानतळ आहे, तर त्याच्याबरोबर अपोजिट आहे. आणि त्यांच्या ज्या 2 चिमण्या होत्या रेग्युलर, त्याची हाईट कमी आहे 30 मीटरप्रमाणे आणि त्याचा काही अडथळा आजसुद्धा नाही आहे विमानसेवेला. पण 2012 ते 2014च्या दरम्यान त्यांनी एक जनरेशन म्हणजे वीज निर्मिती प्रकल्प चालू केला. त्याला कुठलेही गव्हर्मेंटच्या अथॉरिटीजची म्हणजे सोलापूर महानगरपालिका असेल, एअरपोर्ट अथॉरिटी असेल, DGCA असेल किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, ह्यांची कुठलीही EC एन्व्हायरमेंट क्लिअरन्स न घेता किंवा त्यांच्या मान्यता न घेता हा प्रकल्प कार्यान्वित केला. पण त्या सगळ्या अथॉरिटीजनी त्यांना वारंवार नोटिसा दिल्या की हा प्रकल्प करू नका, आणि तरीसुद्धा त्यांनी तो 2014 साली प्रकल्प पूर्ण केला. आणि 2014 साली ही 90 मीटरची जनरेशन प्लॅन्टची सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी उभा ठाकली. आणि त्यानंतर ह्या 90 मीटरच्या चिमणीचा जे काही मोठी विमानं असतात, कमर्शियल नागरी विमान वाहतुकीसाठी लागतात, त्याला बरोबर त्या रनवेच्या मध्यभागी असल्यामुळं त्याला उतरायला आणि टेकऑफ करायला हा प्रमुख अडथळा ठरलेली आहे. तर त्याच्यानंतर इथल्या कॉर्पोरेशन आणि प्रशासनाने न्यायालयात लढा लढला. डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, आणि हायकोर्टाने अतिशय क्लिअर 2018 साली त्यांच्या बेंचने एक अतिशय स्ट्रिक्ट ऑर्डर पास केलेले आहेत की विमानतळामध्ये ही चिमणी अडथळा करते, ह्याला कुठल्याही मान्यता नाही आहेत. तर अशा प्रकारचं विमानतळ हे जगात आम्ही कुठंही बघितलेलं नाही आहे, ज्याच्यामध्ये एअरक्राफ्टच्या सेफ्टीशी खेळवाड होतो आणि एखाद्या विमानाचा अपघात झाला तर इथं अपघात झाल्यानंतर बाकीच्या लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते. साहेब तुम्ही बरोबर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी एक हायकोर्टाने ऑर्डर पास केली होती डिसेंबर 2020 साली, आणि 4 आठवडे कारखान्याच्या विमानसेवेला म्हणजे कारखान्याच्या चिमणीला आपण धक्का लावू नका असं सांगितलं होतं. ती नेमकी ऑर्डर काय होती? तर त्याच अनुषंगाने मी सांगतोय की हायकोर्टाने 2018 सालीच ही चिमणी इल्लिगल आहे आणि ती पाडून टाका असे अतिशय स्पष्ट ऑर्डर्स दिलेले आहेत 40 पानाचे. आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं की अशा प्रकारे जर भारतामध्ये नियमांची जर खेळवाड केली जात असेल तर ही जर चिमणीचं पाडकाम नाही झालं तर पूर्ण जगामध्ये हा मेसेज जाईल की भारतामध्ये लॉ अँड ऑर्डर मानली जात नाही. तर त्या अनुषंगाने परत ह्या कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी परत रिट पिटिशन दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने ती त्यांची रिट पिटिशन खारिज केली. याचा अर्थ काय होतो की हायकोर्टाची जी ऑर्डर आहे डिमोलिशनची 2018 सालची ती सस्टेंड आहे. त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्याला पाडू नका असं स्टे दिलेलं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाची ऑर्डर तशीच्या तशी ठेवलेली आहे. ह्याचा अर्थच हा होतो की ती चिमणी इल्लिगल आहे, ती पाडावं लागते. या उपर परत एकदा त्यांनी एक रिट पिटिशन दाखल केलं होतं आणि ते त्यांनी कंडिशनल विड्रॉ केलं धर्मराज काडादींनी. तर काय नेमकं लिहिलं होतं त्याच्यामध्ये परत हे चिमणी पाडकामाला अभय त्यांनी मिळावा असं लिहिलं होतं. आणि त्यांनी एक असं रिक्वेस्ट केली होती की हे रिट पिटिशन आम्ही मागं घेतो आहे, आणि त्याचं डिसेंबर 21, 2020 रोजी ही ऑर्डर आहे. तर त्या ऑर्डरमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की ही चिमणी 1 महिन्याच्या आत त्याला पाडू नये प्रशासनाने. ह्याचाच अर्थ 21 जानेवारी 2021 नंतर इथल्या आयुक्तांनी ही चिमणी
पाडावी असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 महिना फक्त त्याला अभय दिलं होतं 21 जानेवारी 2021पर्यंत, आणि त्याच्यानंतर हे पाडायचे त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत, ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि बरोबर आहे. आपण एकदम मुद्देसूद बोललात. बऱ्याच वेळा महापालिका आयुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, हे आपल्याला वारंवार आपण या विरोधात न्यायालयीन लढा लढताय आणि जो काय हायकोर्टाने आदेश दिला आहे तो आदेश पाळला जात नाही, म्हणून आपण जिल्हाधिकारी असतील, महापालिका आयुक्त असतील यांच्या विरोधात कंटेम्प्ट दाखल केला आहे. आणि ते वारंवार जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त असं सांगतायत की आम्ही कोर्टाचा अवमान केलेला नाही, कोर्टाने चिमणी पाडा असा आदेश दिलेला नाही. यावर काय सांगताय? आता सुरुवातीला आम्ही आमच्या सोलापूर विकास मंच, मी, या कारखान्याचे माजी तज्ज्ञ संचालक श्री संजय थोबडेजी, आम्ही सगळे कलेक्टिव्हली काम करतो आहे ह्याच्यामध्ये. आणि आम्ही वारंवार इथल्या आयुक्तांना, कलेक्टरना सगळ्यांना भेटलो, त्यांना निवेदनं दिली की हे इल्लिगल डिमॉलिशन करा आणि इथलं नागरी विमान वाहतूक ज्याच्यामुळे सोलापूरचा 8 वर्ष झालं विकास पूर्णपणे खुंटलेला आहे आणि इथले जवळपास 5 ते 6 लाख लोक हे विस्थापित झालेले आहेत 5-6 वर्षामध्ये. तर नवीन उद्योगधंदे येत नाही, तिथला प्रोग्रेस होत नाही, ते त्याचं मुख्य कारण आहे. तर त्याच्यासाठी आम्ही वारंवार त्यांना भेटलो, महापौरांना भेटलो, निवेदनं दिली. फक्त आश्वासनं, तुम्ही यांच्याकडे जा 8 दिवसात पाडतो, त्यांच्याकडनं ऑर्डर आणा 8 दिवसात पाडतो. अहो, जिथं सुप्रीम कोर्टाने ह्याला डिमोलिशनच्या स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेल्या असताना त्यांना दुसऱ्या कोणाचा अडथळा येऊ शकत नाही किंवा हे ऑर्डर ओबे करून ते डिमॉलिश करणं इथल्या आयुक्तांचं काम आहे हे. तर ते न केल्यामुळं शेवटी मला 20 एप्रिल रोजी हे कंटेम्प्ट पिटिशन दाखल करावं लागलं माननीय हायकोर्टामध्ये. आणि हे कंटेम्प्ट पिटिशन मी धर्मराज काडादी, चेअरमन सिद्धेश्वर साखर कारखाना, संतोष कुंभार MD सिद्धेश्वर साखर कारखाना, कमिशनर सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कलेक्टर सोलापूर, सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ सोलापूर ह्यांच्या विरोधात मी दाखल केलेलं आहे. आणि ते दाखल केल्यानंतर लगेचच 15 जुलै रोजी त्यातली एक पार्टी जी आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ सोलापूर ह्यांनी अतिशय स्पष्ट कलेक्टरना लेटर दिलेलं आहे की आमचा जो एअरक्राफ्ट ॲक्ट आहे, रूल ऑफ 1994, डिमोलिशन ऑफ ऑब्स्ट्रक्शन कॉज बाय द बिल्डिंग्ज अँड ट्रीज एटसेट्रा, तर त्या ॲक्टनुसार ही 90 मीटरची चिमणी ऑब्स्ट्रक्ट करते. आणि 2019 रोजी 3/12/2019 रोजी DJCA म्हणजे त्यांच्या हायेस्ट अथॉरिटीने त्यांच्या अशा ऑर्डर दिलेल्या आहेत की ही चिमणी डिमॉलिश करा, त्याची हाईट कमी तरी करा आणि तर डिमॉलिश करा. तर त्यानुसार 19 पासून ही चिमणी तशीच आहे, तर ती इमिजिएट कलेक्टरने डिमॉलिश करावी, कारण ते त्यांच्या अखत्यारीतलं प्रकरण आहे असं सांगितलेलं आहे. आडके साहेब, आपण बघितलं की आपण हायकोर्टाची ऑर्डर देखील दाखवली. जानेवारी 2021 नंतर ही चिमणी पाडावी असं स्पष्ट आदेश न्यायालयाचे आहेत. गेले वर्षभर झालं बघतो की आपण याकडे सर्वच लोकप्रतिनिधी, नगरसेवक कोणच बोलायला तयार नाहीत. काय याच्यामध्ये राजकीय दबाव आहे का चिमणी न पाडण्याबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांवर? आता ज्या वेळेला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे अतिशय स्पष्ट ऑर्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट घडलेली आहे की 9 जून 2021 रोजी जे संजय थोबडेजी आहेत त्यांनी एक नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलकडं म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाकडे एक तक्रार केलेली होती की ही कारखान्याची चिमणी पोल्युशन करते. तर त्याबाबतची एक ऑर्डर पास झालेली आहे NGT कडनं. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की 9 ऑगस्टपर्यंत येथील कलेक्टर, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, स्टेट आणि सेंट्रल यांनी एक 2 महिन्याच्या आत ह्या चिमणीनीच नाही तर ह्या संपूर्ण कारखान्याने केलेलं आत्तापर्यंतचा प्रदूषणाचा अहवाल आणि त्यावर शासनाने काय कारवाई केली आहे हे तुम्ही अहवाल द्या. तर त्या अनुषंगाने जे अजून एक जी पार्टी ॲड केलेली नाही आम्ही कंटेम्पमध्ये ती म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड, त्यांनी जागा होऊन लगेच खडबडून 7 जुलै रोजी ह्याच कारखान्यावर एक क्रिमिनल केस दाखल केलेली आहे पोल्युशन करतो म्हणून. आणि आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मला नाही वाटत की कुठलाही सुरुवातीला 2017 साली 11 ऑगस्ट 2017 साली तत्कालीन जे कलेक्टर होते राजेंद्र भोसले साहेब ते ॲक्च्युली चिमणी पाडकाम करायला गेल्यावर सगळं सर्व सोलापूरकरांनी बघितलं की याच्यामध्ये सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा काही माजी आमदार खासदार असतील किंवा इवन तत्कालीन महापौर बनशेट्टी मॅडम ह्यासुद्धा त्या आग्रही असून होत्या आणि ते चिमणी पाडली जाणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली होती रस्त्यावर आणि कलेक्टर साहेबांच्या विरोधात त्यांनी प्रदर्शन केलं होतं. तर ही अतिशय चुकीची स्टेप होती की एखादं अतिक्रमण केलेलं किंवा एखादी अनधिकृत वास्तू पाडकामाला जर प्रोटेक्शन कुठलाही पदाधिकारी किंवा इवन चीफ मिनिस्टर किंवा कोणीही मिनिस्टर जरी करत असेल तर त्याचं पद त्याच्यात जातं ही गोष्ट त्यांना माहिती पाहिजे होती आणि ते त्यांनी एका दृष्टीने कंटेम्प्ट केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक आडकाठी आता अशी आहे की
11/2/2021 रोजी शासनाचं जे एक अवर सचिव आहेत किशोर गोखले नगर विकास विभागाचे, त्यांनी एक 2 पॅरेग्राफचं हे पत्र पाठवलं आहे ना. ह्याच्यामध्ये एवढं लिहिलं आहे की हे चिमणी पाडकामाची टेंडर प्रक्रिया तुम्ही कंप्लीट करा. इथल्या आयुक्तांना लेटर लिहिलं आहे, पण ॲक्च्युअल चिमणी पाडकाम करायच्या आधी आम्ही न्याय आणि विधी खात्याकडनं आम्ही एक अभिप्राय मागवला आहे. तो अभिप्राय येईपर्यंत पाडू नका. आता हा मोठा हर्डल आजतागायत आहे आणि त्याबाबत सगळ्या पूर्ण महाराष्ट्राने, मी परवा दिवशी त्यांच्याशीच काय बोललो आणि त्यांच्याकडनं काय उत्तर आली हे सगळं बघितलेलं आहे की ह्या किशोर गोखले साहेबांना त्यांनी कुठल्या लेटरवर काय लिहिलं आहे आणि कशावर सही केली आहे हे सुद्धा माहीत नाही आहे त्यांना. आणि विशेष म्हणजे याबाबत हे म्हणतं आहे की 2/12/2019च्या मुख्यमंत्री साहेबांना इथल्या सिद्धेश्वर साखर कारखान्याचे धर्मराज काडादी यांनी एक रिक्वेस्ट लेटर पाठवलं होतं की डिमोल्युशन रोखा. तर त्याला ह्याच्या आधीच 2017 सालीच महाराष्ट्र शासनानं अतिशय क्लिअर लेटर लिहिलेलं आहे की ही चिमणी इल्लिगल आहे, त्याचं पाडकाम करणं गरजेचं आहे. सोलापूरचं डोमेस्टिक एअरपोर्ट हे उडान योजनेअंतर्गत पहिल्या स्कीममध्ये सिलेक्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे इथनं हे कार्यान्वित करणं गरजेचं ठरलेलं आहे. आणि शिवाय ही चिमणी जर पाडली को जनरेशनची तर कारखान्याचं कुठलंही नुकसान होणार नाही. आणि बोरामणी विमानतळाचा अजून एक ह्यांनी उल्लेख केला इथं की तथापि शासनाने दुसऱ्या ठिकाणी बोरामणी सोलापूर येथे नव्याने विमानतळ मंजूर केले आहे. तर हे बोरामणी विमानतळ आणि इल्लिगल चिमणी ह्याचा काडी मात्र संबंध नाही आहे. जे स्ट्रक्चर इल्लिगल आहे ते पाडावंच लागणार आहे. बोरामणी विमानतळ होणार आहे, ते होऊ घातलेलं आहे, त्याला व्हायला 20-25 वर्ष लागणार आहे. त्याच्यात निधी मंजूर नाही, काय नाही, ती गोष्ट दुसरी आहे. पण सध्या सोलापूरला आंतरराष्ट्रीय बोरामणी विमानतळाची गरजच नाही आहे. ही गोष्ट अशी आहे की हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागा लागायचं. मला एक सांगा की गेली 8 वर्ष झालं आपण असा प्रचार किंवा अपप्रचार केला जातोय की कोजनची जी 200-250 कोटी रुपये खर्च करून चिमणी बांधलेली आहे 90 मीटर उंचीची, ती जर पाडली तर कारखाना पूर्ण बंद होईल, सभासदांचं खूप मोठं नुकसान होईल, कामगारांची उपवासमार सुरू होईल. या संदर्भात आपल्याला काय वाटतंय? बेसिकली जो सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आहे जवळपास 50 वर्ष उभा आहे तिथंच, आणि त्यांच्या ज्या छोट्या चिमण्या आहेत त्याच्यावर त्यांचं गाळप हे आजसुद्धा त्याच्यावरच होतं आहे. ही सहवीज प्रकल्प आहे, म्हणजे को जनरेशनचा प्लांट आहे, ज्याला कुठलीही परमिशन मी मगाशी सांगितल्यासारखं यांनी घेतलेली नाही. त्याच्यामुळे आज मी जरी चिमणीबद्दल बोलत असलो तरी हा जो कंप्लीट 250 कोटी खर्च करून काडादी साहेबांनी जे सभासदांची फसवणूक करून त्यांचं 250 कोटी जे हे को जनरेशनच्या प्लांटमध्ये घातलेले आहेत ते पूर्ण मातीमोल आहेत. त्यांची फसवणूक केली एका बाजूला सभासदांची, आणि दुसरीकडं ही को जनरेशनची चिमणी आहे ती इल्लिगल आहे, त्याला राष्ट्रपतीसुद्धा वाचवू शकत नाहीत. हे आता इतकं अतिशय स्पष्ट आहे. आणि त्याचा आता काळ भरलेला आहे, त्याचं डेथ सर्टिफिकेट तयार आहे, ते 8 ते 15 दिवसाचा फक्त कालावधी आहे त्याला डिमॉलिश व्हायचा. गेल्या वर्षभरापासून अतिक्रमणाची जी ही मोहीम आहे किंवा न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार महापालिकेतली जी कारवाई आहे ती चांगली गतिमान झाली आहे. जवळपास 1.25 कोटीचं टेंडर आहे ते महापालिका सभेत मंजूर देखील झालं आहे. आणि अद्याप जे काही ठेकेदार आहेत त्यांना वर्क ऑर्डर महापालिकेनं दिली नाही, केवळ किशोर गोखले यांच्या पत्रामुळं. तर या पत्रासंदर्भात आपण आता सध्या लेटेस्ट काय पाठपुरावा करताय? आता हे पत्र 11/2/21 रोजी त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी एवढंच म्हणलं आहे की मला न्याय आणि विधी खात्याचा अभिप्राय मी मागवल्यानंतर तुम्ही घ्या. खरं तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्यावर कोणीच नसतं, हे परवाच्या संभाषणात ह्या किशोर गोखलेंनी अतिशय स्पष्ट कबूल केलेलं आहे. आणि हे पत्र म्हणजे लोकशाहीची चेष्टा केलेली आहे त्यांनी. ह्याच्या आधी 2 वेळेला मुख्यमंत्री कार्यालय आणि सामान्य प्रशासन विभागाने स्वतः काडादी यांना आणि येथील तत्कालीन जे जिल्हाधिकारी होते त्यांना वारंवार त्यांनी लेटर लिहून सांगितलं की विदिन 3 months 2 months 15 दिवसात 7 दिवसात ही चिमणी डिमॉलिश करून आम्हाला अहवाल द्या. आणि असंच एक लेटर हे 2/12/2019चं जे आत्ता ह्यांनी उल्लेख केला आहे लेटरमध्ये, तर 2/12/2019लाच ह्याच किशोर गोखले साहेबांनी एक लेटर इथल्या तत्कालीन कलेक्टर आणि ॲक्टिंग कमिशनर श्री डॉक्टर राजेंद्र भोसले होते, त्यांना हे चिमणी पाडकामाबद्दलचा तुमचा अहवाल काय आहे तो तात्काळ द्या म्हणून सांगितलं. तर ते अतिशय प्रॉम्प्टली त्यांनी एका दिवसामध्ये 3/12/2019 रोजी डॉक्टर राजेंद्र भोसलेंनी 8 पानी मराठीतला अहवाल अतिशय स्पष्ट दिला आहे की मी ह्याच्यावर इतक्या सगळ्या इरेग्युलॅरिटीज आहेत, त्यांनी कुठल्याही अथॉरिटीची परमिशन न घेता बांधलेली आहे ही चिमणी आणि ते एअरपोर्टला ऑब्स्ट्रक्ट करते आहे. आणि अतिशय स्ट्रिक्टपणे इथल्या हायकोर्टातल्या जजेसनी त्याच्यावर रिमार्क्स दिलेले आहेत की अशा प्रकारचं एअरपोर्ट जे लोकांच्या सेफ्टीशी खिळवाड करतं असं मी कुठं बघितलेलं नाही. हे सगळ्या प्रकरणामुळं हे चिमणी पाडकाम मी रोखू शकत नाही.
हे इतका स्पष्ट अहवाल एका 24 तासामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला असतानासुद्धा परत त्याच लेटरचा संदर्भ घेऊन वारंवार तेच लेटर, म्हणजे हे मला वाटतं की हे गव्हर्नमेंट किंवा हे किशोर गोखले हे रिपीटर आहेत. तोच जुना 2-4 वर्षापूर्वीचा पेपर आणि तो सोडवतात. तो मजरेवाडी विमानतळ आणि इथला विकास वर्षानुवर्ष पेंडिंग आहे. आता फक्त मंत्र्याचीच विमानं या विमानतळावर उतरतात. चिमणीचा अडथळा आहे, वारंवार ते सांगितलं जातं आहे. तरीही आता दरवर्षी साधारणपणे 2 ते 2.5 कोटी रुपये या विमानतळावरती खर्च होतात. त्यामुळे वारंवार या ठिकाणी नागरिकांसाठी विमानसेवा सुरू व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे. बऱ्याच वेळा असंही संदिग्धपणा निर्माण केला जातो की किंगफिशरची विमानसेवा सुरू होती त्यावेळेस चिमणीचा अडथळा नव्हता का, आता मंत्र्याची विमानं येतात आता हा अडथळा नाही का, मग चिमणीच का अडथळा, किंवा NTPCची चिमणी अडथळा नाही का, असं देखील बोललं जातं आहे. यावर तुमचं मत काय? आता पहिली गोष्ट, NTPC हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे आणि तो या विमानतळापासून 8 किलोमीटर लांब आहे आणि गव्हर्नमेंटने पूर्ण ह्या सगळ्या अथॉरिटीजच्या परमिशन घेऊन त्यांची चिमणी बांधलेली आहे. त्याचा अडथळा बिलकुल नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की जी शेवटची इथली म्हणजे पब्लिक सर्व्हिस होती आहे किंगफिशरची, ती 2012 साली त्यांची कंपनीने बंद केलेली आहे, कंपनी बंद झाल्यामुळं. आणि त्याच्यानंतर हे 2012 ते 14 दरम्यान ही इलिगल कोजनरेशनची चिमणी उभा टाकलेली आहे. तर त्याच्यानंतर कुठलीही ह्या चिमणीच्या अडथळ्यामुळं DGC आणि एअरपोर्ट अथॉरिटीने कुठल्याही म्हणजे ज्या कंपन्या आहेत कमर्शियल कंपन्या, त्यांना ही चिमणी हटवल्याशिवाय आम्ही इथं एअरक्राफ्ट उतरायला परमिशन देत नाही, ही टर्म कंडिशन आजसुद्धा घातलेली आहे. त्याच्यामुळे मोठे विमानं इथं उतरू शकत नाही आहेत. आणि हे धावपट्टीच्या एका बाजूला ही उभारल्यामुळं कुठलंही विमानस्थळ हे कधी एका बाजूने उतरतं किंवा दुसऱ्या बाजूने उतरतं, हे हवामानाच्या अंदाजानुसार ते ठरवलेलं असतं की एकाच बाजूने उतरतं असं नसतं ते. तर त्याच्यामुळं ते विमान उतरायला आणि ते टेक ऑफ घ्यायला हे दोन्ही बाजू अतिशय क्लिअर लागतात. ती एक बाजू ऑब्स्ट्रक्ट झाल्यामुळं मोठे विमानं 2014 सालापासून DGC आणि एअरपोर्ट अथॉरिटीने इथं उतरायची परमिशन नाकारलेली आहे. ते मुख्य कारण आहे. आता तुम्ही विचारता की छोटी विमानं उतरतात, छोटी विमानं उतरतात ही नाईलाजाने आणि पूर्ण रिस्क घेऊन उतरतात. आज जर तुम्ही एअरपोर्टची डायरी बघितली, तिथली स्टेशन डायरी, तर त्याच्यामध्ये प्रत्येक छोट्या पायलटनी सुद्धा एअरक्राफ्टच्या अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सोलापूरचं विमानतळ हे अतिशय डेंजरस आहे, कारण याच्या मधोमध ही मोठी चिमणीचा अडथळा आहे. तर त्याच्यामुळे इथं ही छोटी विमानंसुद्धा उतरवणं आणि टेक ऑफ घेणं अतिशय डेंजरस आहे. तर हे मी सांगायची गरज नाही आहे, हे अतिशय टेक्निकल बाब आहे. आता जे मंत्री किंवा इवन पंतप्रधानसुद्धा आले होते इथं, तर ते अतिशय रिस्क घेऊन येतात. आणि हीच गोष्ट जे माननीय काकडे साहेब जे होते हायकोर्टाचे न्यायाधीश, त्यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं की अशा प्रकारचा एअरक्राफ्टच्या सेफ्टीबाबतचा खेळवाड हा फक्त सोलापुरातील डोमेस्टिक एअरपोर्टवर मी जगात बघितलेला आहे. आणि हे जगातलं मला वाटतं 8वं आश्चर्य असेल की अशा प्रकारे एवढे सगळे नियम डावलून ही चिमणी आजसुद्धा 8 वर्ष उभी आहे आणि इथला प्रोग्रेस खुंटवती आहे. समजा सिद्धेश्वर कारखान्याची ही इलिगल चिमणी पाडली तर विमानसेवा सुरू होईल का, आणि सुरू झाली तर ती टिकेल का, असं देखील लोक शंका कुशंका उपस्थित करतायत. याबद्दल आता सिद्धेश्वर सहकार कारखान्याची बेकायदा चिमणी पडणार ह्याचं डेथ सर्टिफिकेट मी सांगितलं आहे, ते तयार झालेलं आहे. ते फक्त त्याच्यावर सही करायची आणि ते एक्झिक्यूट करायचं आहे. त्याची वर्क ऑर्डर पास झालेली आहे 1,17,00,000ची, ती बिनियाज कंपनीला दिलेली आहे. आणि हे फक्त आता परवा जे माझं बोलणं झालं आहे किशोर गोखले साहेबांशी, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे मी माझं लेटर मागं घेतो. त्यांचा फक्त ह्या लेटरचा अडथळा होता. आयुक्त दरवेळेला आणि कलेक्टर आम्हाला हेच सांगत होते की केवळ ह्या लेटरमुळं मी पाडकाम रोखलेलं आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे माझं लेटर हे मी मागं घेतो, त्याचा अडथळा आहे आणि त्या लेटरला काहीच बेस नाही आहे. हे त्यांनी अतिशय माझ्या संभाषणात सगळे सोलापूरने ऐकलेलं आहे ते की कबूल केलं आहे. आता हे लेटर ते नक्कीच मागं घेणार, नाहीतर ते 6 सप्टेंबरला ही माझी कंटेम्प्ट पिटिशन बोर्डावर आलेली आहे. आणि फॉर्च्युनेटली ज्या न्यायाधीशांनी 21 डिसेंबर 2020 रोजी ह्या कारखान्याबाबत जी ऑर्डर दिलेली आहे त्यांच्याच बेंचसमोर आहे. तर त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की जर 6 सप्टेंबरच्या आत जर ही चिमणी शासनाने स्वतःहून पाडली नाही तर ह्या सगळ्या पार्टींवर अतिशय स्ट्रिक्ट ॲक्शन हायकोर्ट तर 100% घेणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे चिमणी पाडणार हे तर नक्कीच आहे, ते 6 सप्टेंबरच्या आत पडेल किंवा 1-2 दिवस त्याच्यानंतर कोर्टाच्या ऑर्डर झाल्यानंतर पडेल. पण ती पडल्या इथं अनेक ज्या काही कंपन्या आहेत त्या उत्सुक आहेत की त्यांची विमानसेवा इथून मुंबई म्हणा, हैदराबाद म्हणा, चेन्नई म्हणा, तिरुपती म्हणा, दिल्ली म्हणा, जयपूर म्हणा, अहमदाबाद म्हणा या ठिकाणी चालू करायला हे नक्कीच चालू होणार आहेत आणि इथला विकास सुरू होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कोल्हापुरातून विमानसेवा सुरू झाली आहे.
कलबुर्गीमधून देखील विमानसेवा सुरू झाली आहे. विजापूरच्या विमानतळ विकासाचं काम युद्धपातळीवर सुरू झालं आहे. त्यामुळं सोलापूरला विमानसेवा आत्ता सुरू नाही झाली तर ती कधीच होणार नाही. आडकेसाहेब, मला एक सांगा की सोलापुरातून जे काही 4 ते 5 लोक आहेत तेच विमानसेवेसंदर्भात आग्रही आहेत. इथले राजकारणी बोलत नाहीत आणि तर जनमताचा रेटा नाही. या संदर्भात सोलापूरकरांनी काय केलं पाहिजे असं वाटतंय? आता तुम्ही जे म्हणताय की 4-5च लोक आग्रही आहेत, आम्ही हे जे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे सोलापूर आणि जवळचे जे काही जिल्हे आहेत, इथलं एअरपोर्ट चालू झाल्यावर नक्कीच इथं लातूर, उस्मानाबाद, सातारा वगैरे सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना ह्याचा फायदा होणार आहे. इवन विजापूरच्या लोकांना, कर्नाटकच्या. तर हे सगळ्या लोकांचा आम्हाला पाठिंबा प्रत्यक्ष आहे. या सगळ्या लोकांचे आणि विशेष म्हणजे मीडियाचे सोलापुरातल्या मी अतिशय आभार मानतो की ह्यांनी हा प्रश्न गेले 6 महिने इतक्या ज्वलंतली मांडलेला आहे की आम्ही जे करतोय काम किंवा जे बोलतोय ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे इथल्या मीडियाने अतिशय प्रखरपणे केलेलं आहे. तर ज्या लोकांच्या आम्ही एक 4-5 जणं, थोबडे साहेब, मी, सोलापूर विकास मंच हे चेहरे आहोत हां, पण आम्हाला ह्या सगळ्या लोकांचं पाठबळ आहे, ह्यांचा आशीर्वाद आहे आणि ह्या बेसिसवर आम्हाला 100% माहिती आहे की ज्यांना सगळ्यांचे आशीर्वाद आहे, ज्यांना बेस्ट विशेस आहेत, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष राजकारण करायला धजणारच नाही. धन्यवाद आडकेसाहेब. आपण अत्यंत पोटतिडकीनं हा विषय मांडतायत. कुणाची भिडभड न राखता, स्वतः न घाबरता हा विषय तेवढ्याच ताकदीनं मांडतायत. आपण मुख्यमंत्री कार्यालयापासून, कोर्टापासून ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत वारंवार पत्रव्यवहार करतायत. आपल्या या पत्रव्यवहाराला, आपल्या या आंदोलनाला यश मिळावं आणि सोलापुरातून लवकरच उडान योजनेतून विमानसेवा सुरू व्हावी हीच यस न्यूज मराठीची देखील इच्छा आहे. त्यासाठीच आम्ही देखील वारंवार अग्रेसिव्हपणे या बातम्या छापतोय. धन्यवाद.